मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे ओवी ही शाळेतून आलेली असते. ओवी ही जानकीला रडताना बघते आणि म्हणत असते, आई तुला काय झालं, काय का रडतेस? तर लगेच ओवी जानकी म्हणत असते, अगं तुझी आजी म्हणजेच आपली आई ही बाबांवर ओरडली, बाबांवर रागवली. मग असं घर सोडून कोणी जातं का? तू तुझ्या आजींना समजावून सांगशील का? तर हो असं म्हणतच लगेच ऋषिकेश हा ओवीला थांबवतो आणि म्हणत असतो, ओवी बेटा, आता कुणाशीही काहीही बोलायचं नाही. तुझे कपडे जे बाहेर आहेत ते आपले कपडे आण आणि तू तुझी बॅग पॅक कर. आपण हे घर सोडून इथून निघून जाणार आहोत. असं म्हणतच ऋषिकेश हा जानकीला आणि ओवीला समजावून सांगत असतो आणि हे घर सोडायचं असं सांगत असतो. ओवी म्हणत असते, बाबा मला हे घर सोडून नाही जायचं, इथली सर्व माणसं मला हवी आहेत. असं म्हणतच ती सर्वांची तारीफ करतच ऋषिकेशशी सांगत असते. तर लगेच ऋषिकेश हा बाजूला जातो. जान्हवी म्हणत असते, काय झालं, तुमच्या मुलीच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर नाही आहे का? तर जान्हवी हे विचारत असते. तर ऋषिकेश म्हणत असतो, मला काही ऐकायचं नाही, तू तुझी बॅग पॅक कर आणि आपण इथून निघून जाणार आहोत. असं म्हणतच लगेच तेवढ्यात आणि बॅग पॅक करत असतो. तिथे तेवढ्यातच सारंग आणि ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणत असते, एक मिनिट थांबा, तुम्ही तुमचे कपडे तर घेऊन जातच आहात, हे सर्व काही दागिने इथेच ठेवायचं. तर हे ऐकून ऋषिकेशला मात्र खूप राग येतो आणि ऋषिकेश म्हणत असतो, हे सर्व काही दागिने माझ्या बायकोंचे आहेत आणि ते मी कष्टाने कमावलेले आहेत. असं म्हणतच लगेच ऐश्वर्या मात्र खूपच हट्ट करते आणि म्हणत असते, हे सर्व काही ऐश्वर्या म्हणत असते, नानाने सर्व काही सारंगच्या नावाने केले, त्यामुळे हे सर्व काही दागिने बिन हे सारंगचेच आहेत. असं म्हणतच लगेच त्यामुळे तुम्ही इथून एकही दागिना नाही घेऊन जाऊ शकत. असं म्हणतच ऐश्वर्या असं म्हणतच ऋषिकेशशी भांडत असते. तर ऋषिकेश म्हणत असतो, एक मिनिट ऐक, जे काही आहे ते सर्व नानाने तुमच्या सारंगच्या नावावर केलं, पण त्यामुळे माझ्या बायकोचे दागिने देणार नाही. असं ऋषिकेश म्हणत असतो. जानकी ही ऋषिकेशच्या हातातले दागिने घेते आणि हे सर्व काही दागिने तुला हवेत ना ऐश्वर्या? असं म्हणतच ऐश्वर्याला सर्व काही दागिने देऊन देते आणि सर्व काही तिच्या हातातल्या बांगड्या, गळ्यातले नेकलेस सर्व काही काढून देते आणि म्हणत असते, तुला हे सर्व काही हवंय ना, तर तू हे सर्व घे, पण तू आईच्या मनामध्ये माझ्याविषयी जे गैरसमज पेलवले आहेत ना ते फक्त दूर कर. असं म्हणतच ती ऐश्वर्या पुढे हात जोडते आणि विनवणी करत असते. नाटकी ऐश्वर्या लगेच म्हणत असते, बघा ना सारंग, यांना तर असं वाटत आहे की मी सर्व काही मुद्दाम केलं आहे आणि मीच केलं आहे. हे ऐकून सारंगही खूप चिडतो आणि म्हणत असतो, बस कर वहिनी, ही नाटकं सर्व तुझी, आता बस झालं. ऐश्वर्याने काही केलं नाही, ऐश्वर्याने सर्व काही जानकी वहिनीने केले आणि सर्व काही ऐश्वर्यावर आलं. असं म्हणतच तो ऐश्वर्याची बाजू घेत असतो आणि जानकीशी बोलत असतो. तर ऋषिकेशला मात्र हे बोलणं सहन होत नाही. ऋषिकेश हा सारंगचं आणि ऋषिकेशचं परत भांडण लागतं आणि ऋषिकेश आणि सारंगमध्ये परत बाचाबाची होते. तर त्यामध्ये जानकी ही ऋषिकेशला समजावून सांगत असते आणि म्हणत असते, अहो शांत व्हा. असं म्हणतच ती ऋषिकेशला शांत करत असते, पण मात्र सारंग आणि ऋषिकेश हे दोघंजणही शांत होत नसतात. तर ऋषिकेश हा त्यांना जायला सांगतो. तर लगेच ऐश्वर्या तेच बोलणं ऐकते आणि म्हणत असते, तुम्हीच ह्या बॅग घ्यायच्या, तुमचा जो काही आहे पसारा तो घ्यायचा आणि तिथून निघून जायचं. असं म्हणतच ऐश्वर्या आणि ऋषिकेश तिथून निघून जातात. तर इकडे जानकी ही खूप रडत असते. सौमित्रा ही नानाजवळ येते आणि म्हणत असते, काय हो, एका अनाथ मुलीला मी मुलीसारखं जपलं, तिला कधी सासू आहे म्हणून असं भास नाही दिला किंवा ती सून आहे असं कधीच मी तिला भासू नाही दिलं आणि तिने तुम्हाला ढकलून दिलं. असं म्हणतच सौमित्रा ही नानाशी तर नानाला मात्र सौमित्राचं बोलणं ऐकून नानाला खूप त्रास होत असतो आणि नाना मनाशीच म्हणत असत, सौमित्रा, मला तर वाटतं आता सर्व काही मी खरं सांगावं, पण नाही सांगू शकत गं, कारण त्या ऐश्वर्याने तसं मला सांगितलंच आहे. ओवीच्या जीवाला धोका आहे आणि त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेशच्या पण, त्यामुळे मी काहीच खरं नाही सांगू शकणार. असं म्हणतच नाना जोरात ओरडतात. तर सौमित्रा मात्र खूपच घाबरते आणि तिथे आजी येतात आणि आजी म्हणत असतात, काय झालं नानासाहेबांना? तर आजी म्हणत असतात, अहो नानासाहेबांना तर त्रास होणारच ना, कारण ज्यांना त्यांनी पोसलं तेच त्यांच्या जीवावर उठले. असं म्हणतच आजी ही जानकी आणि ऋषिकेशची बुराई करत असतात.
तर इकडे जानकी ही देवासमोर बसलेली असते आणि म्हणत असते, हे माझं घर आहे, माझं घर मी नेहमी मंदिराप्रमाणेच वापरलं आणि या मंदिरात मलाच यायची परमिशन नाही, असं का? काहीतरी चमत्कार कर आणि आईच्या मनातला गैरसमज माझ्याविषयी दूर कर, असं म्हणतच ती देवासमोर बसलेली असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सर्व काही बोलणं ऐकते आणि म्हणत असते, सर्व काही चमत्कार देव नाही तर चमत्कार मी करणार, तुला हात जोडायचंच आहे तर माझ्यासमोर जोड, असं म्हणतच ती जानकीशी बोलत असते आणि म्हणत असते, तू माझ्या पाया पड मग मी विचार करेल. तर लगेच जानकी म्हणत असते, मी जर तुझ्या पाया पडले तर तू आईच्या मनातला गैरसमज हा माझ्याविषयी दूर करशील का, असं म्हणतच ती म्हणते, तू आधी पाया तर पड, असं म्हणतच जानकी ही ऐश्वर्याच्या पाया पडायला लागते आणि जानकी ही ऐश्वर्याच्या पायावरती नाक घासते. तर तिला ऐश्वर्याला परत जानकीचं बोलणं आठवते आणि ऐश्वर्या म्हणत असते, मी विचार केला आहे, तू तर हे घर सोडून जाणारच, कारण हे घर सोडून जाण्याऐवजी तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असं म्हणतच हे ऐकून परत जानकीला खूप राग येतो, कारण जानकीने ऐश्वर्याच्या पायासुद्धा पडलेल्या असतात. तर ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, तुला आठवते का, तू एक वेळेस मला चॅलेंज दिलं होतं की मी तुझ्या पाया पडेन म्हणून, पण ते चॅलेंज मी तुझ्याकडून पूर्ण केलं आज, म्हणतच जानकी तिथून निघताच तेवढ्यातच आणि तू इथून गेल्याच्या नंतर तू जे काही तुझं नाव कमावलंच नाही या घरामध्ये चांगलं, ते घराचं नाव आणि त्या घरामधलं नाव तुझं सर्व काही मी पुसून काढणार आणि त्यामधले माणसंसुद्धा मीच हे करणार आणि हे घर कसं चालवायचं ते मी बघणार आणि ते नानासाहेब जर ऐकलं नाही तर त्यांना ढगातही पाठवण्याची मीच पूर्णपणे तयारी करेल, असं म्हणत हे ऐकून जान्हवीला मात्र खूपच राग येतो. जानकी ही ऐश्वर्याच्या कानाखाली देते. तेवढ्यातच तिथे सौमित्रा येते आणि सौमित्रा ते बघते आणि जान्हवी तर परत ऐश्वर्या ही नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणत असते, आई मी यांना समजावून सांगत होते पण ह्या ऐकायला तयार नाहीत आणि यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. तर सौमित्रा ही जानकीच्या हाताला हात धरते आणि जानकीला बाहेर काढते आणि म्हणत असते, तुम्ही आत्ताच्या आता इथून बाहेर जा, असं म्हणतच लगेच तिथे तर हे सर्व काही ऋषिकेश ऐकत असतो. तर ऋषिकेश आई म्हणत असतो तर लगेच त्याची आई म्हणत असते, मला तू आई म्हणू नकोस कारण तुझी आत्ता आई मेली, असं म्हणतच ऋषिकेश आणि जानकी हे घराबाहेर पडतात.